नमस्कार, मी पांडुरंग भगवंतराव तावरे, कृषी पर्यटन विकास संस्था बारामती आणि देशभर जे ॲग्रिटुरिझमचं जाळं पसरलेलं आहे त्या कृषी पर्यटनाच्या कामाच्या निमित्तानं आज भोर तालुक्यामध्ये येणं झालं आणि आमचे धनंजयराव विधाते यांच्या फार्मवरती कृषी पर्यटनाचा प्रोजेक्ट उभारण्याच्या कामानिमित्त आज भोरमध्ये सोनाली हॉटेल विठ्ठलराव उर्फ तात्या टिळकरांचं या सोनाली हॉटेलमध्ये येण्याचं झालं आणि त्या निमित्तानं इथं दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनामध्ये 3 भाज्या, त्याच्यानंतर 5 प्रकारच्या भाकरी, त्याचबरोबर चपाती, आपला इंद्रायणी तांदूळ, भात, अशा विविध रुचकर सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत 2-3 भाकरी कधी खाल्ल्या काय कळालं नाही आणि त्यानिमित्तानं म्हणजे असं पोट भरून जेवलेलं आहे. कधी दुपारचं आपण एवढं पोट भरून जेवत नाही, परंतु हात काय थांबत नव्हता आणि टिळेकर सरांचा आग्रह काय थांबत नव्हता. त्याच्यामुळं पोटभर जेवलेलं आहे. मला निश्चित माहिती आहे की जरी मी इथे पोटभर जेवलं असेल तरी मला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही, कारण त्यांनी इथे सगळ्या घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे. त्यांच्या वहिनी असतील किंवा सुनबाई असतील, या मसाल्याचं उत्पादन त्या स्वतः करतात आणि इथं विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. माझ्याबरोबर आमचे सहकारी आर्किटेक्ट निलेश राहते सर अमरावतीहून आलेले आहेत आणि तेही इथं या आमच्याबरोबर जेवलेले आहेत. मला असं वाटतं आवर्जून तुम्ही भोर तालुक्यामध्ये, मग ते मांढरदेवी असेल किंवा या भागामध्ये जर तुम्ही कधी पर्यटनासाठी आला, कामानिमित्त आला, तर आवर्जून आपण सोनाली हॉटेल विठ्ठलराव उर्फ तात्यासाहेब टिळकरांच्या हॉटेलला भेट द्या. एवढं मात्र नक्की आहे की तुम्ही जर ऑर्डर दिली नाही 2 तास अगोदर तर तुम्हाला जेवण इथं मिळत नाही, कारण इथे हॉटेलसारखं असं काही नाही आहे की तुम्ही जाऊन बसला आणि ऑर्डर दिली आणि तुम्हाला जेवण मिळेल. त्याकरता तुम्ही या भागामध्ये जर सकाळी आला असाल तर 11च्या आत तुम्ही ऑर्डर द्या आणि मग मस्तपैकी तुम्हाला 1-1.5 वाजता जेवण मिळू शकतं. धन्यवाद. असंच अन्नदाता सुखी भवा या मंत्राचा मी उपयोग करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांची घ्या 2 मिनिटं, 1 मिनिट सांगा.